ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. प्रियांनो, इथं काय होणार आहे? क्लेशाच्या काळाच्या शेवटी कारण इथं म्हटले त्या दिवसाच्या संकटानंतर सूर्य जो आहे अंधारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही आणि आकाशातून तारे पडतील. तर प्रियांनो, ह्या सर्व चिन्ह सांगितलेलं आहेत. आणि त्यानंतर सर्वांना येशू ख्रिस्त तो ढगातून खाली येणार आहे, आकाशातून खाली येणार आहेत आणि तो जैतुनाच्या पर्वतावर येणार, तो येरुशलेममध्ये येणार आहे. तर ह्या सर्व घटना येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापूर्वी होणार आहेत. तर येशू ख्रिस्तांनी इथं ज्या चिन्ह सांगितलेलं आहेत, हे चिन्ह सांगितले त्याच्या दुसऱ्या आगमनासाठी. हे चिन्ह जे आहेत हे रॅप्चरसाठी नाही, कारण आता रॅप्चर कधी पण होऊ शकते, भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहेत. पण येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जे पृथ्वीवर होणार आहे, त्यासाठी हा 7 वर्षाचा काळ पूर्ण होणं आवश्यक आहे. आणि त्याच्या शेवटी सूर्य अंधारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही, तारे पडतील आणि नंतर येशू ख्रिस्त जो आहे तो येईल आणि सर्वांना तो दिसेल. इथं काय म्हटलं, लोक वरतील, कारण त्यांनी आयुष्यभर येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध बोलले, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाहीये. त्याने विश्वास ठेवला की येशू ख्रिस्त असा कोणच नाहीये.